सर्वांना नमस्कार. जय नाना. आपण चैतन्य पीठाच्या युट्यूब चॅनलवरून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका गेल्या 4 वर्षापेक्षा अधिक काळापासून प्रसारित करीत आहोत. यामध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधन करीत असतात. गेल्या सुमारे 12 पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज आपल्याला दत्तपुराण विषयी प्रबोधन करीत आहेत. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज म्हणाले की भगवान दत्तात्रयाच्या चरणी प्रार्थना करून आज आपण सुरुवात करूया. अपरोक्ष पद्धतीने आपण या 5व्या अध्यायातील दत्त आणि यती संवादाचे आपल्याला गीतेशी साधर्म्य वाटते. ते सांगतात की यथायोग्य पद्धतीने चित्तशुद्धी होऊन ज्ञानोत्पत्ती होण्यासाठी शमदमादी साधनांची प्राप्ती होईपर्यंत स्वतःच्या आश्रमानुसार कार्य करीत राहिले पाहिजे. चित्तशुद्धीशिवाय केलेल्या ज्ञानशून्य संन्यासामुळे मोक्ष सिद्धी नाही. थोडक्यात सर्व कर्म निवृत्ती लक्षणरूप अशी संन्यासाची दिनचर्या पाहिजे. पुढे महाराज म्हणतात की सर्व कर्म निवृत्ती झालेल्या संन्यासाने ब्रह्मस्वरूप होण्यासाठी ध्याननिष्ठा स्वीकारली पाहिजे. ऐशा ब्राह्मी स्थिती असे गीतेत सांगितले आहे. सकाम माणसासाठी गणेशादी देवता सांगितल्या आहेत व भूक तहान आदी संसार करणारे मानव अशाश्वत कामामध्ये प्रवृत्त होतात. पूजा करणाऱ्याच्या तपश्चर्येने पूजेच्या विशेष प्रकारांमुळे मूर्तीच्या सौंदर्यामुळे उपासक देवाचे सानिध्य कल्पित असतात. माझे चिदांश रूप असलेले देव स्वतःच्या अधिकारानुरूप फल देतात. आवाहनानुसार त्या देवता येतात आणि पुन्हा परत जातात. कारण देवता मंत्रात्मक आहे. मंत्रात्मक ही दैवतम या न्यायाने मंत्रांनी देवतांचे आवाहन आणि विसर्जन होते. आवाहित देवता स्वतःच्या अधिकारानुसार भक्तांच्या इच्छेनुसार फल देतात. ते फळ देण्याचे सामर्थ्य माझ्या चैतन्य अंशामुळेच आहे. गती स्थिती आसन स्वप्नविरहित असलेला मी त्या देवतांसारखा नाही, तर सर्व धर्म कर्म संसार रहित असा अज आत्मा आहे. इतर देवतांच्या प्रमाणे जाणे येणे उपचार घेणे या गोष्टी मला नाही असे श्री भगवान दत्तात्रय स्वतः सांगतात. म्हणून माझी उपासना ही सर्वोत्तम व सरळ साधा उपाय आहे. याप्रमाणे जो माझ्या ठिकाणी स्थिर चित्त करून माझ्यासाठी नित्य उपासना करतो तो श्रद्धावानच माझ्याकडे प्राप्त होतो. तो पुन्हा परत येत नाही. आदरणीय बाबा महाराज म्हणाले की गीतेच्या 12व्या अध्यायात हेच प्रतिपादन केले आहे. पुढे ते सांगतात की माझ्या उपासनेमुळे कामक्रोधादी अंतःकरणातील मलनाश होतो आणि माझ्या प्रसादामुळे अज्ञानाचा नाश होतो. नंतर ज्ञान प्राप्ती होते. मी ब्रह्म आहे ही भावना स्थिर होणे यालाच प्रतिष्ठा म्हणतात. ती असल्यास उभयता प्राप्त होते. संसाराने त्याला भय राहत नाही. हे येते तरी सर्व धर्माचा देहधर्म प्राणधर्म मनोधर्म याचा त्याग करून तू मला शरण ये. माझ्या कृपाप्रसादाने तू मुक्त होशील व शांती मिळवशील. तू मला शरण ये याचा अर्थ तू आत्मज्ञान प्राप्त कर म्हणजेच तुला शांती मिळेल. इतके बोलून भगवान दत्तात्रय सहजपणे गुप्त झाले व त्या ज्ञानाचे अवलोकन करीत असता तो यती कृतार्थ झाला. अशा रीतीने दत्तपुराणातील ईश्वर उपासना नावाचा 5वा अध्याय इथे समाप्त होतो असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले. व पुढे 6व्या अध्यायात एक वेगळा विचार महाराजांनी ठेवला आहे व दत्तपुराणाचे वैशिष्ट्य काय आहे हे आपल्याला लक्षात येईल असेही ते म्हणाले. महाराजांच्या योगाच्या ज्ञानाबद्दल आपल्याला कल्पना येईल असेही ते म्हणाले. पहिल्या श्लोकात स्तुती करताना असे म्हटले आहे की अहंकार दूर करण्यासाठी इंद्र अद्यापि स्वर्गामध्ये गुरु परमेश्वर व वेदांत यामध्ये स्थिर झालेला आहे. मग इतर अल्पज्ञांची काय कथा. प्रत्येकाने प्रथम ज्ञान प्राप्तीसाठी व नंतर कर्माचे फल घालवण्यासाठी आमरण वेदांत गुरु आणि ईश्वर या गोष्टींची साधना करावी. अशा स्वरूपाचा महान दत्तात्रयाचा आदेश आहे असे जाणून तो यती दत्त महात्म्य सांगतोय. मायेने हे जगत उत्पन्न करून हा अत्रिपुत्र या जगताला आत बाहेर व्यापून राहिला आहे. गूढ साक्षी ज्ञानगम्य आणि सच्चिदानंद स्वरूप असलेला आमचे रक्षण करू. पुढे ते सांगतात
की जो स्वतः दत्तात्रेय नावाने अत्रि ऋषींच्या घरी अवतीर्ण झाला तो उन्मत्त पिशाच्याप्रमाणे वावरणारा असून कोठे बाल, कोठे तरुण, वृद्ध, जटाधारी ऋषी तर कुठे दिव्य स्वरूपात तो दिसतो. कुठे त्यागी तर कुठे सुभोगी, कुठे योगी तर कुठे संगी, कुठे सुवस्त्रधारी तर कुठे नग्न, तसेच कुठे तुष्ट, कृश, पुष्ट तर कुठे दंडधारी, भिक्षू, ब्रह्मचारी या स्वरूपात तो दिसतो. जो काही वर्णविरुद्ध व्यवहार करणारा तर काही ठिकाणी वर्णाश्रम धर्माचे पालन करणारा तो आहे. त्या व्यवहारांचे वर्णन देव ऋषी यांच्या चित्तवाणीला करता येत नाही. तो भक्त रक्षणात आनंद मानतो. ज्याची सेवा बुद्धिपूर्वक निश्चयाने स्मरण करून अन्न अर्पण करणे ही आहे. जो भक्तांनी स्मरण करतात त्याच्याजवळ पुढ्यात असण्याचा आनंद हे दुर्लभ असे पूजेचे फळ देतो. स्मतृगामी स्वभक्तांना असा तो आहे. हा राहतो कुठे अशी व त्याची दिनचर्या महाराजांनी पुढच्या 4 श्लोकांमध्ये सांगितली. ज्याची निद्रा माहूर गडावर, वास्तव्य सह्याद्री पर्वतावर आहे. नेहमी गंगा स्नान तर धारणा गंधर्व नगराचा आहे. कुरुक्षेत्र दूध पापेश्वरी आचमन तर संध्या भस्मलेपन कराड क्षेत्री व लक्ष्मीपुरात म्हणजे कोल्हापुरात आहे. भिक्षा पंढरपुरात असून त्याचे भोजन व सायन संध्या अनुक्रमे सारपूर्व पश्चिम समुद्रावर आहे. तो भगवान दत्तात्रेय माझ्या चित्तात नित्य राहो. माझ्या अंतःकरण बुद्धी इंद्रियादिकांच्या व्यापारात त्याचे स्मरण सदा सर्व काळ राहो असे सांगून आदरणीय बाबांनी आपल्या सुंदर अशा प्रबोधनाला इथे स्वल्प विराम दिला. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करा. नमस्कार. नमस्कार. अनुसूया अत्रि संभवतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भवसंकटात. मागल्या पुष्पात आपण स्वामी महाराजांनी दत्तपुराणात यतीच्या निमित्ताने जी स्तुती केलेली आहे भगवान दत्तात्रेयाची आणि दिनचर्या सांगितलेली आहे ती अवलोकन केली. आणि मग शेवटल्या श्लोकामध्ये त्या भगवान दत्तात्रेयाची स्तुती करताना स एष भगवान दत्त सदा वसतु मे हृदय आणि युद्धी इंद्रियादि व्यापारे सदा तत्स्मृती असतु मे अशा पद्धतीने त्यांनी जेव्हा मागल्या पुष्पात आपण 12वा श्लोक हा जो 6वा अध्याय आहे त्यांनी आपण स्वल्प विराम घेतला तेव्हा आता पुढल्या 5 श्लोकामध्ये महाराजांनी भगवान दत्तात्रेयाची कशी स्तुती केली आहे ती आपण बघणार आहोत. 5 श्लोक असे का तर एखाद्या उत्तम ज्याला संस्कृताचा अत्यंत व्यासंगी असा विद्वान जर कोणी असेल त्याला सुद्धा आश्चर्यचकित करणारं स्तिमित करणारं किंबहुना महाराजांच्या संस्कृत पांडित्याबद्दल आदर कितीतरी पटीने वाढवणारा असे हे 5 श्लोक आहेत ज्याचे विशिष्ट अलंकार हे सामान्य माणसाला सुद्धा ती शब्द रचना मोहित करणारी अशीच आहे. हे जे विशिष्ट छंद आणि अलंकाराने निबद्ध असे श्लोक आहेत या श्लोकामध्ये महाराज काय म्हणतात तर महाराजांनी भगवान दत्तात्रेयाची स्तुती करताना असं म्हटलं विजयते जययते जयते यते रिह तमो हतमो तमो नमः हृदि कदाय पदाय सदा यदा तदुदयो नदयो नव्यो नयाः.
म्हणजे काय तर हे विजय अज हे यते, विजयते अज यते. भक्तांचे मोह तम नष्ट करणाऱ्या तुला नमस्कार असो. यते रिह तमो हत मोह तमो नमाहा. पुढे अंतःकरणात सुख देणाऱ्या तुझ्या स्वरूपाला नमस्कार असो. हृदिकदाय पदाय सदा. आणि जेव्हा तुझा उदय होतो तेव्हा निरनिराळ्या योनींचा प्रादुर्भाव होत नाही. यदा तदुदयो न दयो न वियो नयाहा, न वियो नयाहा. अद्भुत अशा पद्धतीची ही आपल्याला रचना दिसते. यात विशेष काय आहे तर विजय आणि अज या विशेषणाने जणू काही सत या निर्विकार स्वरूपाचे कथन केलेले आहे. आणि स्वेच्छाचारी किंवा संन्यासी रूप वर्णन करण्यासाठी या ठिकाणी यते हे विशेषण वापरलं आहे भगवान दत्तात्रेयाला. आणि मग जणू काही या अवताराचं प्रयोजन काय आहे तर भक्तांचा मोह आणि अज्ञान दूर करण्यासाठी. म्हणजे जेव्हा तुझा उदय होतो तेव्हा निरनिराळ्या योनींचा प्रादुर्भाव होत नाही अशा पद्धतीने सांगताना भक्तांचा मोह आणि अज्ञान दूर करण्यासाठी जणू काही भगवान दत्तात्रेयाचे या अवताराचे प्रयोजन आहे असा संकेत या पहिल्या श्लोकात आपल्याला मिळतो. पुढल्या श्लोकात महाराज म्हणतात उदयते नयतेर न यते यदाह मनसी काम निकाम गतिस्तदा पदुदयो हृदयो कसिते सीते भवती योवती योगी वरान वरान. म्हणजे हे योगी वरा, जेव्हा दृढ अभ्यास असलेल्या यतीच्या चित्तात कामगतीचा यथेच्छ विलास होत नाही. उदयते नयते नयते यदाहा मनसी काम निकाम गतिस्तदा. म्हणजे कामगतीचा विलास होत नाही तेव्हा त्याच्या सत्वप्रधान हृदय घरात पदुदय पदाचा उदय पदुदयो हृदयो कसिते सीते त्याचा जणू काही अनुभव निर्माण होतो. भवती योवती योगी वरा वरान. तो असा योग अनुभव तो अविद्या आणि कामकर्मापासून त्याचं रक्षण करतो. पुढे महाराज म्हणतात भवती भाव भवो म भवो यदा भवती काम निकाम हतिस्तदा भवती मानव मानव तुदुत्तमे भवती तिरोधी रतो विरतो तमे. म्हणजे काय जेव्हा संसार निवर्तक भाव भक्ती उत्पन्न होते तेव्हा कामगतीचा स्वेच्छाचार थांबतो आणि विशेष भगवत भक्त यतिश्रेष्ठाचा अहम मार्गादी प्रपंच भगवान वासुदेवाच्या कृपेने नष्ट होतो. भवती भाव भवो व भवो यदा भवती काम निकाम हतिस्तदा. म्हणून भवती रोधी रतो विरतो तमे. त्याचा हा जो विलक्षण प्रपंच आहे तो दत्ताच्या कृपेने नष्ट होते.
पुढे तवसताम वसताम मनसा नसा प्रपदयो पदयो रजसांजसा सुसहितास हितस्तवतावता जदवता रवता जनता वता. म्हणजे काय? हे भगवान, वेगवान मनाने तुझ्या चरणकमली विशेष रममाण झालेल्या सज्जनांशी निकटवर्ती असलेला तो जो तुझा प्रिय भक्त आहे, असा जो कोणी असतो तो तुझा प्रिय भक्त आहे. तवसता वसता मनसा नसा प्रपदयो पदयो रजसां तजसा. आणि मग हितस्तवतावता, कारण लोकांचं रक्षण करण्यासाठी तुझा अवतार कार्य आहे. यदवता रता यदवता रवता जनता वता, म्हणजे जणू काही लोकांचं रक्षण करण्यासाठी तू अवतार घेतो. या पद्धतीने आपण पाहिलं तर शब्दालंकार ज्या पद्धतीने या सगळ्या श्लोकांमध्ये साधले गेले ते विशिष्ट अद्भुत शब्दालंकार वाचताना सुद्धा आपल्याला ऐकताना मोहित करतात. पुढे महाराज म्हणतात, कृतफलम तू विहाय विहायसा समभजम भजताम ज तामसात मिलती तारक मत्र कमत्र सत पदरजो भ्रमहारी महारी सत. म्हणजे नित्य नैमित्तिक आणि काम्य कर्माच्या फलांचा त्याग करून कृतफलम तू विहाय विहायसा, आकाशाप्रमाणे व्यापक असलेल्या तुझी समभजम भजता मज तामसात, तुझी सेवा करणाऱ्या भक्तांना संसार तारक असणारे तारकम अत्र चित्तप्रज्ञांचे भ्रमहारक आणि अविद्यानाशक धूलिकण मिळतात. मिलती तारकम अत्र कमत्र तत् पदरजो भ्रमहारी महारी सत. अशा पद्धतीने फलाची अपेक्षा न करता कर्म करावे, असे जे कर्म करणारे असतात, निष्काम करणारे, अशा लोकांना तुझी उपासना करीत राहिल्याने स्थितप्रज्ञांचा जणू काही सहवास घडतो आणि तो सहवास जणू काही एक प्रकारची जी अविद्या आहे तिचा नाशक असतो, असं महाराजांनी या श्लोकामधून सूचित केलं आहे. पुढच्या श्लोकात महाराज म्हणतात, सदजरामर कोश विलक्षणम सदज धी गुणे वेतृ कलक्षणम भुवन हे त्वद लुत्रिपुराधिकम तव न जातु पदम कुपुराधिकम. म्हणजे हे अजरामर अन्नमयादी कोशाहून विलक्षण, तदज अजरामर कोश विलक्षणम, आणि सदज म्हणजे त्रिकालातीत, धी गुणवेत्तू म्हणजे बुद्धी गुणवेत्ते, कलक्षणम हे असे जे लोक आहेत, भुवन हे त्वग त्रिपुराधिकम म्हणजे देहत्रयातले असलेले तुझे पदस्थान, त्रिपुर जे आहेत देहत्रयात असलेले
जगत कारण पापनाशक असे जे काही आहेत, न जातू पदम कुपुराधिकम, तुझे पदस्थान या व्यतिरिक्त नाही. म्हणजे जणू काही या ठिकाणी महाराजांनी भाष्यात असं लिहिलेलं आहे की अन्वय व्यतिरेकाने दत्ताच्या स्वरूपाचं निरूपण तो यती करतो आहे. आणि या पद्धतीचं स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण हे जणू या श्लोकात सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने ते जे पद आहे त्या पदाचं वर्णन केलं आणि याच्यामध्ये काही भावार्थ करणारी जी मंडळी आहेत त्यांनी असं म्हटलंय की या श्लोकाने गायत्री मंत्राचाही अर्थ स्पष्ट होत. तर यात काय आहे, तर गायत्री मंत्राचे जे शब्द असतात ते म्हणजे तत्, वेतृ आणि त्रिपुराधिक, व्यापक रूपाने अखंड चिदैक रसात्मक देव. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने जो पदार्थ सांगितलेला आहे तो काय आहे, तर निरुपाधिक सत कोश विलक्षण. तर भुवन हेतू या विशेषणाने सर्गादी सर्व प्रपंचोत्पादक लक्षण असा हा सविता पदार्थ या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि अशा पद्धतीने स्वप्रकाश चिद्रूप ब्रह्म याचं वर्णन करून त्याचं चिंतन करावं असं या श्लोकात महाराजांनी सांगितलेलं आहे. या पद्धतीने जेव्हा महाराज वर्णन करतात तेव्हा आपल्याला हळूहळू लक्षात येईल की ते एक वेगळ्या पद्धतीने वेदांत या विषयाचं मार्गदर्शन करतात आहे. हा वेदांत आता आपण हळूहळू बघतो आहोत. ते असं म्हणतात, विविध भेद परम समदृश्यते, विविध वेद परम कमदृश्यते, पदविदम सदु चिद्गणमुद्धिया सदनिदम प्रजहात्य धनुनुद्धिया. म्हणजे हे सम आणि अदृश्य सजातीय भेद शून्य आणि क्रिया उपासना ज्ञान प्रतिपादक वेदपर जणू काही आत्माच असं ब्रह्म आणि आनंद रूप सच्चिद्गण असे हे तुझं पद आहे. अशी जी ही पापनाशक बुद्धी असद्देहादी प्रपंच जाताचे मिथ्यत्वाने निराकरण करते. त्या उत्कृष्ट बुद्धीने भगवंताचा त्याचा अनुभव घेतला जातो. अजनमो जनमोह नमोह न प्रिय नियोजयते नयतेन ते य इह वेद निवेदनी वेद वेत्यज पदम जपतदंत पदम पदम. म्हणजे लोकांना मोहवणारा आणि मोह नसलेल्या अज इंद्रिय स्वामीन हे प्रभो. अजनमो जनमोह न मोह न प्रिय नियोजय तेन यतेन ते. अशा पद्धतीने तू जसा इंद्रिय स्वामी आहे, लोकांना मोहवणार आहे पण तुला कुठलाही मोह नाही, असा तू आम्हालाही तसंच कर. नियोजय तेन यतेन ते, आम्हाला कर. य इह वेद निवेदनी वेद. अशा पद्धतीने
तो हे वेद प्रतिपादित स्तोत्र जाणतो. इह वेद निवेदनी वेद वेत्यज पदम. तो जपाच्या शेवटी म्हणजे याचं सतत जे चिंतन करतो तो जपाच्या शेवटी ते ब्रह्मपद जाणतो. जपतदंत पदम पदम वेत्य. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी हे जे काही श्लोक आपण बघितले हे एक प्रकारचे वेद निवेदनी स्तोत्र या नावाने प्रसिद्ध आहे असं महाराजांनी सांगितलं. आणि हे स्तोत्र जे आहे जे खऱ्या अर्थाने वेदांत पद्धतीने वेद निवेदिनी स्तोत्र याचाच अर्थ वेदांच्या रुचांनी निबद्ध असणार असे हे भगवान दत्तात्रेयाचं स्तुती आणि उपदेशात्मक स्तोत्र आहे. याचं जो निरंतर चिंतन करतो पाठ करतो जप करतो त्याला ब्रह्मपद प्राप्त होतो. ते ब्रह्माचं जे ब्रह्मपद काय आहे ते तो जाणतो असं या ठिकाणी महाराज सांगतात. आणि जणू काही जीवनमुक्तीचं जे फल आहे ते फलच या स्तोत्र पाठाचं फल आहे असं महाराजांनी सूचित केलं आहे. एवं स्तुत्वा निज प्रज्ञा परिणामावधीश्वरम महात्म्यम वक्तुमा जन्मे श्री दत्तस्य तदिरिताः. अशा प्रकारे स्वतःच्या बुद्धीत झालेल्या परिणामानुसार भगवान दत्तात्रेयाची स्तुती करून तो यती पुढे वर्णन करू लागला. आणि हे तो जो यती वर्णन करतो आहे किंवा महाराज जे त्या यतीच्या निमित्ताने पुढे वर्णन करतात तो आता एक वेगळ्या पद्धतीचा शांडिल्य अथर्व संवाद हा आता याच्या पुढे आपण अवलोकन करणार आहोत. या ठिकाणी महाराज वर्णन करताना असं सांगतात. अथ शांडिल्य नामासित ब्रह्मर्षिर्वे वै महामुनी वेद वेदांग शास्त्रज्ञ स्व आश्रमोचित कर्मकृत. जे वेद वेदांग शास्त्रात निपुण स्व आश्रमाला उचित असं नित्य नैमित्तिक कर्म करणारा शांडिल्य नावाचा मंत्रदृष्टा महर्षी होता. शांडिल्य नाम आसित ब्रह्मर्षी असा मंत्रदृष्टा ब्रह्मर्षी असा एक महर्षी होता. भक्त्या परमयोपास्त श्री दत्त पदम पंकज सज्ञान गर्भ वैराग्यो परत्याढयो अपिदैवत. विद्यामल भयानो तो सो चतुर्वेदेषु तर्कता भूत्वा भिन्नमति मृत्वा गुरुद्वारा श्रुतिरिताम. म्हणजे अत्यंत अव्यभिचारी अशा भक्तीने भगवान दत्तात्रेयाच्या चरणी लीन होऊन ज्ञान गर्भ जणू काही वैराग्याने संन्यास दीक्षा घेऊन सुद्धा दैवयोगाने चारही वेदातील तर्कामुळे ज्याला अपरोक्ष साक्षात्कार लक्षणात्मक विद्या न लाभल्याने जणू काही अस्थिर बुद्धी झालेला आणि श्रुतीने सांगितलेल्या गुरुद्वारा विद्याप्राप्तीचे स्मरण करून कसा तर विद्याप्राप्ती मथर्वाण मुपसन्नो महामतिम सो अभिवाद्या भगवान
ब्रह्मविद्या मदीही मे. असा तो जो शांडिल्य होता, अस्थिर बुद्धी झालेला, तो श्रुतीने सांगितलेल्या गुरुद्वारा विद्याप्राप्तीचं स्मरण करून तो महाबुद्धिमान शांडिल्य अथर्व ऋषींकडे जाऊन किंवा अथर्वाच्याकडे जाऊन नमस्कार करून म्हणाला, भगवान मला ब्रह्मविद्या शिकवा. मला आपण ब्रह्मविद्या सांगा, काय ब्रह्मविद्या शिकवा. या ठिकाणी महाराजांनी एक उत्तम असा एक संदर्भ किंवा संकेत या ठिकाणी काय सांगितलं आहे, भगवान ब्रह्मविद्या मधीही मे. म्हणजे आपण त्या विद्येचं स्मरण करा. तर या ठिकाणी महाराजांनी भाष्यात असं म्हटलं आहे की गुरुद्वारा विद्याप्राप्ती आहे. ही विद्या अपरोक्ष साक्षात्कार लक्षणात्मक आहे. आणि ही विद्या कुठली, तर जीव ब्रह्मैक्याचा प्रत्यक्ष अनुभव हीच ती विद्या. त्याला ब्रह्मविद्या असं म्हणतात. आणि वेदांतात असं म्हटलं आहे, या ब्रह्मविद्येचं जे अध्ययन असतं ते इतर शिक्षणासारखं नसतं. मग कसं असतं, गुरुस्तु मौन व्याख्यानम शिष्यास्ते भिन्न संशया. जे गुरुनी मौन स्वीकारून सुद्धा केवळ त्या आत्मविद्येचे स्मरण केलं तर गुरुकृपेने शिष्य हा गतसंदेह होऊन त्याच्यात त्या आत्मविद्येचा उदय होतो. असा वेदांतामध्ये एक सूत्र सांगितलेलं आहे. म्हणून या ठिकाणी शांडिल्याने अथर्व ऋषींना माझ्यासाठी आपण त्या विद्येचं स्मरण करा असं या ठिकाणी त्यांना सांगितलं. वराम निगुडाम सत्सेव्याम श्रेयो वाप्स्याम म्यहम यया शास्ति स्निग्धम विनितम ही श्री गुरु गुह्यमत्युत. म्हणजे ज्या विद्येने मी परमकल्याण आणि मोक्ष मिळवेन अशी मोक्ष प्रदान करणारी विशेष गोड आणि मुमुक्षुनी सेवन करण्याला योग्य अशी विद्या मला प्रदान करा. या ठिकाणी हा जो शांडिल्य आहे हा अथर्वण ऋषींची स्तुती करताना असं म्हणतो, कारण गुरु हे स्नेहल आणि विनम्र शिष्याला परमगुह्य अशा ज्ञानाचा उपदेश करीत असतात. अशा पद्धतीने जेव्हा शांडिल्याने अथर्वण ऋषीला स्तुती करून विनंती केली ब्रह्मविद्या सांगण्याची, तेव्हा इति शिष्येण सोथर्वा संपृष्टा प्राह सौम्याताम श्रद्धा भक्ती ध्यान योगादवेही त्यागपूर्वकम. असं म्हणतात. जे अथर्व असं म्हणाले, जे महाराज असं म्हणतात, अशा प्रकारे शिष्याकडून विचारला गेलेला तो अथर्व असं म्हणाला, हे सौम्य प्राह सौम्यताम त्यागपूर्वक श्रद्धा भक्ती ध्यान योगानुसार ती विद्या तू ग्रहण कर. श्रद्धा भक्ती ध्यान योगादवेही त्यागपूर्वकम. अशा पद्धतीने जेव्हा अथर्वाने सांगितलं तर त्याच्यावर भाष्य करताना महाराजांनी शंकराचार्यांनी जे मोक्ष मार्ग सांगितलेला आहे
किंवा त्यात त्यांनी जेव्हा असं म्हटलं की सांख्य किंवा ज्ञान मार्गाचं गीतेचं वर्णन करताना शंकराचार्यांनी असं म्हटलं की ब्रह्मविद्येचे श्रवण हे संन्यास घेऊन करावे, असे संन्यस्त श्रवण करूयात, असं पूर्वीचं वाक्य आहे. मग या ठिकाणी महाराज भाष्यात असं म्हणतात की संन्यासोत्तर श्रवणाचं जर विधान असेल तर इतरांनी विद्वानांनी संन्यास न घेतला त्यांना श्रवण विधान नाही काय? तर त्याचं निरसन असं आहे की संन्यास दोन प्रकारचा असतो. आता आपण ज्या ठिकाणी हा जो 27वा श्लोक आहे याच्यावर स्वतः महाराजांनी स्वोपपत्तिकारक अशी जी टीका लिहिलेली आहे त्या टीकेच्या आधाराने विवेचन करतो आहोत. तर महाराज त्या टीकेमध्ये असं म्हणतात की संन्यास दोन प्रकारचा असतो, विद्वत संन्यास आणि विविदिशा संन्यास. विद्वत संन्यासातील संन्यास हा कर्मफलाची अनासक्ती असा आहे. कारण स्वस्वरूप जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्याने कर्मसन्यास घेऊन चालणार नाही. तर कदाचित यथोचित कर्म न करण्याने अंतःकरणाची शुद्धी सुद्धा होणार नाही. सुद्धा होणार नाही. कर्मत्यागापेक्षा कर्मफलाचा त्याग या ठिकाणी करायला सांगितलेला आहे. त्यासाठी आरुरुक्षोर मुले योगम अनाश्रितम कर्म कर्मेंद्रियाणी संयम्य, हे जे भगवद्गीतेमध्ये सांगितलेले जे संदर्भ सूत्र आहेत त्याच्या आधाराने स्वामी महाराज या ठिकाणी निरूपण करतात आहे. पुढे महाराज म्हणतात त्रिकालम बादरादि राहित्यम जगद्वाधैक साक्षिकम सत्यत्वमन्यस्य विज्ञेयम ब्रह्मणो विक्रियस्य हि. म्हणजे ब्रह्माचं ज्ञान होण्याकरता अविकारी ब्रह्माचे सत्यत्व कालातीत बादरहित आणि जगद्वाहनाला एकमेव साक्षिक असं स्वरूप माणसाने जाणावं. ब्रह्माच्या सत्स्वरूपाचं वर्णन काय आहे? एकम सत असं जेव्हा गीतेत समजा एकम सत बहुधा वदंती, एकच सताला वेगवेगळ्या नावाने लोक ओळखतात. एकम सत विप्रा बहुधा वदंती. विप्र म्हणजे आपण म्हटलं ब्राह्मण विप्र म्हणजे उत्तम वैदिक किंवा वेदांती किंवा ज्ञानी लोक. एकम सत, सत एकच आहे. विप्रा बहुधा वदंती, वेगवेगळ्या नावाने त्याला म्हणतात. या ठिकाणी ते जे सत आहे ते ब्रह्म नावाने आपण चिंतन करतो आहोत. त्या ब्रह्माच्या सत स्वरूपाचं वर्णन करताना महाराज असं सांगतात विदितान्यत्वम त्रिपुटी परिवर्जितम स्वयं प्रकाश रूपम तज्ज्ञानम लक्ष्म्यास्य केवलम. म्हणजे विदित अविदिताहून वेगळं. विदित आणि अविदित याचा अर्थ काय? तर जे इंद्रियांनी जाणलं जातं ते विदित आणि इंद्रियजनित जागृती स्वप्नांनी वेद्य जाणलं जाणार जे काय आहे त्याच्यापेक्षा असलेलं वेगळं ते अविदित. म्हणजे दोन्हीही नाही किंवा दोन्हीनी जाणलं जात नाही. म्हणून असलं जे वेगळं अशी ही
त्रिपुटी वर्जित, त्या दोन्हीहून अन्य अशी ही त्रिपुटी. आणि पुढे स्वयंप्रकाश रूप, म्हणजे जे ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय या तिन्ही सुद्धा वर्जित म्हणून त्रिपुटी वर्जित म्हटलं. असं तो स्वयंप्रकाश रूप चिद्रूप असा सद्रूप आणि वेगळा नाही. तर ज्ञानाशिवाय चिद्रूप ज्ञान कसं होणार, तर तेच सच्चिद्रूप आहे. असं हे जे आहे ते ज्ञान लक्षण, ते मूळ ब्रह्माचं लक्षण आहे. म्हणजे सत हे चित आणि चित हे सत, असं जणू काही या ठिकाणी महाराजांना सत आणि चित या दोन शब्दाच्या व्याख्यानात महाराज सांगतात. आणि देशता कालवस्तुभ्याम परिच्छेदो यतोश्चनो विभोरे एकस्य चानंत लक्ष्म सर्वात्मकस्य च. आणि सर्वात्मक एक विभूचे अनंत लक्षण आहे. असा हा जो सर्वात्मक एकच जो आहे, याची अनंत अशी लक्षणं आहेत. कारण काय, तर ब्रह्म हे देश काल वस्तू परिच्छिन्न नाही. कारण ब्रह्म हे कुठल्याही देश काल किंवा एखादी वस्तू याच्यात पुरतं फक्त ते मर्यादित नाही, तर याच्याही पलीकडे अनंत लक्षणात्मक आहे, अनंत स्वरूपात आहे. म्हणून त्याला सर्वात्मकस्य असं म्हटलं आहे. पुढे सत्यम ज्ञानमनंतम चेत्युक्तम तद्ब्रह्मलक्षणम इदमेकम चाद्वितीयम यत् सदा भेदवर्जितम. असे हे ब्रह्माचं स्वरूप हे सत्य ज्ञान अनंत अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. ते खऱ्या एका अर्थाने किंवा खऱ्या अर्थाने ब्रह्माचं लक्षण आहे. सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्मम अशी श्रुती आहे. आणि हे कसं आहे, तर ते एकमेवा द्वितीयम, ते एकमेवच आहे. द्वितीयो नास्ति, एकमेवम अद्वितीय आहे. म्हणून यत् सदा भेदवर्जितम, ते अखंड आहे. कारण ब्रह्मामध्ये भेद नाहीच आहे, ब्रह्म अखंड एकरसच आहे. म्हणून त्या भेदवर्जित असं म्हटलंय. तत्शब्द लक्षेस्मिन् नोतम प्रोतम चैतदाश्रयम यस्मिन् जानते सर्वम इदम विज्ञातम भवति ध्रुवम. म्हणजे तत्लक्ष ब्रह्माच्या ठिकाणी अतिशय वेगळ्या पद्धतीने हा विचार त्या शब्दात ते असं म्हणतात, तच्छब्दलक्ष, तच्छब्दलक्षेस्मिन् नोतम प्रोतम, म्हणजे ओतम प्रोतम तद्दा तदा आश्रयम. म्हणजे ते जणू की ब्रह्माच्या ठिकाणी हे जे संपूर्ण जगत आहे आणि ओलेले असून हे जगत त्या ब्रह्माच्या आश्रयाने राहते. म्हणून हे ब्रह्म जर एखाद्याने जाणलं, या ब्रह्माचं एखाद्याला ज्ञान झालं, यस्मिन् जानते सर्वम इदम विज्ञातम भवति ध्रुवम, ते त्याचं ब्रह्माचं ज्ञान झालं म्हणजे संपूर्ण जगताचं ज्ञान होतं. ते संपूर्ण जगताचं ज्ञान जाणलं गेलं आहे. अशा पद्धतीने ध्रुवम म्हणजे निश्चित आहे, असं या ठिकाणी महाराजांनी प्रतिपादन केलं आहे. अशा पद्धतीने जेव्हा आपण असं म्हटलं की ब्रह्माचं एक लक्षण आणि ब्रह्माचं वर्णन
वेदांताचं जे काही आहे ते महाराजांनी या ठिकाणी उपनिषदानुसारी जे काही सूत्र असतात तेच उत्तम प्रकारे गोवून या ठिकाणी महाराजांनी सांगितलेलं आहे. उपनिषदांचा संदर्भ म्हणजे आपण असं बघतो तेव्हा ईशावास्य उपनिषदाच्या सुरुवातीला आपण बघितलं की ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगतां जगत. ईशावास्य इदं सर्वं, संपूर्ण जगत हे ईश्वराने आच्छादित आहे असं आपण म्हणतो. आच्छादित आहे पण जणू काही संपूर्ण जगत हे या ईश्वराने आच्छादित त्याच्यातच गोवलं गेलं आहे. आणि या उपनिषदांचा शेवटला आहे ओंखम ब्रह्म, हे आकाशच ब्रह्म आहे. ब्रह्माचं वर्णन ईशावास्यही करतो उपनिषद. वेगवेगळ्या उपनिषदांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. अशाच पद्धतीने महाराज सुद्धा या श्लोकामध्ये ब्रह्माचं एक वेगळ्या पद्धतीने वर्णन करतात. हे विस्तारपूर्वक चिंतन प्रत्येकाने करायला पाहिजे. अस्या भिन्न निमित्तोपादानत्वं चैक्य सिद्धये प्रकृत्यधिष्ठान त्रैक्यम च प्रतिज्ञात मनेहि. या ब्रह्माच्या ऐक्य सिद्धीसाठी अभिन्न निमित्त, उपादानत्व आणि प्रकृती अधिष्ठता यांचं ऐक्य सांगितलेलं आहे. असं का तर निमित्त कारण आणि उपादान कारण असं जर म्हटलं तर हे अभिन्न आहे. पण प्रकृती आणि अधिष्ठान यांचं ऐक्य आहे हे सांगणाऱ्या इदं सर्वम सृजतम तदात्मान स्वयं कुरुत या ज्या श्रुती आहे त्याच्या आधाराने या श्लोकाचं वर्णन आहे. हे ब्रह्माचं जी ऐक्य सिद्धी असते ही यात उपादानत्व आणि प्रकृती अधिष्ठान हे दोन्ही यांचं ऐक्य या ठिकाणी आहे. अन्यथा सर्व विज्ञानमेक विज्ञानता कथम सूत्रे प्रतिज्ञा दृष्टांतनु परोधा दितिरितम. तर या ठिकाणी अन्यथा म्हणजे नाही तर सर्व विज्ञान एक विज्ञानामुळे कसं तर प्रकृतीश्च प्रतिज्ञा दृष्टांत नु अपरोक्ष धात. म्हणजे प्रतिज्ञा दृष्टांत याचा जणू अन उपरोध सांगितला आहे म्हणून. तर थोडा वेगळ्या पद्धतीने सांगितलेला हा वेदांत आहे. पण ज्याचं जे मुख्य लक्षण आहे ते महाराज प्रतिपादन करतात. म्हणतात सच्चिदानंदैक रसम परम ब्रह्मामृतम तू तत आत्मशक्ती प्रधान संसद सर्वज्ञो निखिलेश्वरा. म्हणजे असे हे जे ब्रह्म, जे सच्चिदानंद एक रस परब्रह्म आणि अमृत रूप आहे, तोच ते ब्रह्म म्हणजे किंवा सत म्हणजे तेच किंवा तोच आत्मशक्ती प्रधान सर्वज्ञ आणि सर्वेश्वर, सर्वांच्या ठिकाणी असणारा सर्वांचा ईश्वर आहे. सर्वज्ञो निखिल ईश्वरा. आणि हा जो देव आहे ईश्वर हा कसा आहे. देव सर्वांतरात्मेको भूतावासो निगुणका योगैक गम्यो यो विश्वम सृजन्त्यवती हंतीच. जो स्वयंप्रकाश सर्वांतरात्मा, सर्वांच्या अंतरात राहणारा एक सर्वभूतात्मा देय आणि योगैक गम्य म्हणजे ध्यान योगाने जो जाणला जातो
तो असून जो विश्वम सृजत्यवती, विश्वाचा उत्पत्ती स्थिती आणि हंती म्हणजे प्रलय करता आहे. हा श्लोक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा जी मंडळी नेहमी गीता पाठ करतात त्यांना लक्षात येईल की जे भगवान कृष्णाने गीतेमध्ये वर्णन केलं आहे, गूढ आत्मा वगैरे किंवा सृजाम्यहम असे शब्द जेव्हा आपल्या लक्षात होईल, तेच वर्णन वेगळ्या पद्धतीने स्वामी महाराज या ठिकाणी करतात. आणि गीतेचं एक सूत्र, ईश्वर सर्वभूतानां हृदय देशे तिष्ठती, हे आपण लक्षात ठेवली म्हणजे हा जो सर्वभूतात्मा याचा आणि भगवद्गीतेचा विचार हा कसा एकच आहे हे आपल्याला या निमित्ताने लक्षात येतं. पुढे त्या संदर्भात महाराज म्हणतात, अंतर्यामी च मायावी सतु तत्शब्द वाचक योस्म तत् प्रत्यय शब्दाभ्यालंब कामादि दूषक. तो अंतर्यामी मायावी आत्मा तत्शब्दवाचक आहे, जो कामादिकाने दूषित असून अस्मत् प्रत्यय शब्दाचा आधार आहे. हा जो आहे हा कसा आहे, तो अंतर्यामी आहे. तो स्वतः मायावी म्हणजे तो मायेने माया निर्माण करतो. कारण भगवंतानी सांगितले माया मेत्यात तरती में, म्हणजे मीच निर्माण केलेली जी माया आहे ती माझीच माया, म्हणून या ठिकाणी तोच माया निर्माण करणारा आहे. तर हे जे शब्द आहे माया वगैरे हे सारखा तो आत्मा सुद्धा मायावी अशा पद्धतीने स्वरूप करणारा आहे. तद्यो मयत सर्वगतम मयत अद्वितीयम निरंजनम सन्मात्रम निष्कलम शांतम प्रमेय मजम शिवम. जे पुन्हा या वेदांतानुसारी ब्रह्माचं वर्णन करताना महाराज सांगतात, ते ब्रह्म आकाशाप्रमाणे सर्वव्यापी, तद व्योमवत आकाशाप्रमाणे सर्वव्यापी, अद्वितीयम अद्वितीय आणि निरंजनम म्हणजे माया आवरण शून्य, तन्मात्रम निष्कलम आणि सद्रूप प्राणादी कला सहित निष्कल अशा पद्धतीने शांतम शांत आणि प्रत्यक्षादी प्रमाणाने अप्रमेय अशा पद्धतीने शिवम म्हणजे कल्याणमय असं आहे. अयम तो पदवाच्योन तत्करणम छिन्न बोधक देहेंद्रिय मन प्राणा अहंकारेभ्यो विलक्षण. हा जो आत्मा आहे हा किंचित तत्पदादी लक्षणम त्वम पद वाच्य आहे व देहादिकाहून विलक्षण आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जो संदर्भ बघितला तत्त्वम अशी हे जे काही उपनिषदातलं ब्रह्मसूत्रातले वाक्य आहे, तत्त्वम अशी तत्त्वमसी या शब्दावर जणू महाराज भाष्य करतात आहे. आणि या श्लोकाने हे जे लक्षण आहे ते त्वम पद म्हणजे आत्मपद अशा पद्धतीने महाराजांनी सांगितलं आहे. साक्षी विशुद्ध कूटस्थ प्रत्यक्त्वम पदलक्षका धीदीपो निर्विकारो धीवृत्ती व्याप्योपि केवलाः. तो साक्षी विशुद्ध कूटस्थ जीवात्मा बुद्धी प्रकाशक निर्विकार बुद्धिवृत्ती व्याप्त निर्विकारो धीवृत्ती व्याप्तो असून केवल आत्मा आहे, फलव्याप्य नाही. व्याप्योपि केवलाः केवल आत्मा है.
हे कूटस्थ, विशुद्ध, निर्विकार हे शब्द सुद्धा आपण गीता जेव्हा वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येतात. या ठिकाणी हे सगळ्या शब्दांनी महाराज पुन्हा आत्म्याचं वर्णन करतात आहे. प्रत्यक्ष परोक्षादि वैरम तयोर्हित्वा चिदात्मताम गृहीत्वा लक्षितां शुद्धा होमैक्य ज्ञातो भवेत. तत्वं पदार्थाच्या प्रत्यक्ष परोक्षादिकांचा विरोध त्यागून या दोघांच्या अखंड ऐक्य ज्ञानामुळे शुद्ध चिदात्मतेचं ग्रहण होईल. म्हणजे शुद्ध चिदात्मक हे जे ज्ञान आहे, हे जे आहे तयोर हित्वा चिदात्मकताम गृहीत्वा लक्षिताम शुद्धा. शुद्ध चिदात्मक जे ज्ञान आहे तेव्हाच होतं तेव्हा प्रत्यक्ष परोक्षादि वैरम म्हणजे प्रत्यक्ष आणि अपरोक्ष असं जे काही ज्ञान आहे या दोन्हीचा त्याग झाल्यानंतर अशा पद्धतीने ते जे चिदात्मक ज्ञान आहे, ब्रह्मात्मैक्य भाव जो शंकराचार्यांनी सांगितलं आहे त्याचं ज्ञान होतं. ते ज्ञान ब्रह्माचं ग्रहण झालं मग खऱ्या अर्थाने तत्त्वमसी या सूत्राचा ब्रह्मवाक्याचा आपल्याला अर्थ कळतो. वाग्धी निवृत्त्या नाप्त्या च फलव्याप्ती निवारिता एव मात्वस्थ महात्मानं योगेन श्रवणादिना ज्ञानात्यैक्य समुक्ताः संकृत कृत्यो भवे ध्रुवम आत्मविज्ञानेन सौम्यम शोकशांत गमिष्यसी. म्हणजे या ठिकाणी बुद्धिवृत्तीला व्यापून वाग्धी निवृत्त्याना त्या च फलव्याप्ती निवारिता. म्हणजे बुद्धिवृत्ती फलाचे निवारण करून चित्ताचे एकाग्र संपादन करून एवं आत्मस्थ महात्मान योगेन श्रवणादिना श्रवण मननादिकाने जो आत्म्याला स्वतःच्या आत्म्याला जाणतो तो मुक्त होऊन ज्ञानात्यैक्यम समुक्तः तो मुक्त होऊन कृतकृत्य निश्चित होतो. सत कृतकृत्यो भवे ध्रुवम. तो निश्चित, ध्रुव म्हणजे निश्चित, कृतकृत्य होतो. म्हणून हे सौम्या, हे सौम्या म्हणजे आता त्या यतीला संबोधन करतात किंवा अथर्वण जो आहे तो शांडिलेला असं म्हणतो आत्मविज्ञानेनं, तोही आत्मज्ञानाने शोकशांतम गमिष्यसी, शोकमुक्त होशील. आत्मसाक्षात्कार तुला हो, तू त्या ज्ञानाने शोकमुक्त होशील. अशा पद्धतीने या श्रुतीच्या निमित्ताने तत्वमसी या श्रुतीच्या निमित्ताने स्वामी महाराजांनी या श्लोकाचा शेवट केला आहे. आणि मग इथे आपण जर सहज काही या श्लोकांचा अन्वयार्थाकडे दृष्टालो आपण जर दृष्टी टाकली तर आपल्याला असं लक्षात येतं की ब्रह्माचं लक्षण, ब्रह्म किंवा सत याचं वर्णन जे गीतानुसारी सुद्धा आहे, जे शंकर भाष्यानुसार आहे. कारण शंकराचार्यांनी सुद्धा त्यांच्या शंकर भाष्यात
किंवा त्यांचं जे भाष्य आहे विवेक चूडामणी या ग्रंथात ब्रह्मात्मैक्य भावे, केवळ ब्रह्मात्मैक्य भावेनं मुक्तो भवती मानवा असं म्हटलं आहे. त्याच आधाराने स्वामी महाराज सुद्धा या ठिकाणी या शांडिल्य अथर्व संवादाच्या निमित्ताने आपल्याला वेदांतानुसारी ब्रह्मात्मैक्य भाव काय आहे याचं जणू काही वेगळ्या पद्धतीने विवेचन करतात. आणि हे विवेचन करत असताना मग हे ज्ञान तुला झालं म्हणजे मग तुझा जो शोक आहे, म्हणजे तुझ्या मनात जो संभ्रम आहे तो दूर होऊन हे ब्रह्मज्ञान तुला प्राप्त झाल्यावर तू शोकरहित शोकमुक्त होशील असं अथर्वण ऋषी या निमित्ताने या ठिकाणी शांडिल्याला सांगतात. अशा पद्धतीने आपण स्वामी महाराजांनी या 6व्या अध्यायामधल्या पहिल्या अष्टकातल्या 6व्या अध्यायामध्ये शांडिल्य अथर्व संवादाच्या निमित्ताने एक वेगळ्या पद्धतीने योगाचं वर्णन करायला सुरुवात केली आहे. आणि आतापर्यंत आपण जे काही श्लोक आजच्या या आपल्या चिंतनामध्ये बघितलं त्यात ब्रह्मात्मैक्य भाव हा एक वेगळा शब्द या निमित्ताने आपण वारंवार जेव्हा बघतो आहोत तेव्हा आता पुढे अथर्वण ऋषी हे शांडिल्याला काय उपदेश करतात आहे ते आता आपण पुढल्या पुष्पात आपण बघणार आहोत. तोपर्यंत स्वल्प विराम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.